हॅलो नमस्कार, मी सुनीता। स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बऱ्याच वेळेला आपल्याला संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये काय बनवावे हे सुचतच नाही किंवा कधी-कधी कंटाळासुद्धा येतो। मग अशा वेळेला अगदी 15 मिनिटात तयार होणारा चमचमीत असा बेत करूयात। अगदी हलका फुलका आणि पौष्टिक आहे, त्यासोबतच तितकाच चमचमीत सुद्धा आहे। इथे मी कांदा कापून घेतलेला आहे, त्यासोबतच बटाट्याची साल काढून तोही मी पातळ काप करून घेणार आहे। 7-8 लसणाच्या पाकळ्या मी ते ठेचून घेतलेल्या आहेत। कांदा, टोमॅटो, बटाटा आणि ठेचून घेतलेला लसूण। गॅसवर आपण इथे कुकर तापवायला ठेवलेला आहे। तेलाच्या किटलीमध्ये जी लहान पडी असते त्याच्याने मी 3 ते 4 पड्या तेल घातलेलं आहे। जिरे आणि मोहरीची खमंग फोडणी आपण इथे झालेली आहे। त्यासोबतच 7-8 कढीपत्त्याची पानं व शेंगदाणे आपण इथे परतवून घेणार आहोत आणि ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे। हे छान परतवून झालं की मग आपण यामध्ये कांदा परतवून घेऊ। कांदा हलका गरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। नंतर आपण त्यामध्ये बटाटा आणि टोमॅटो परतवून घेऊयात 2 ते 3 मिनिटांसाठी मध्यम आचेवर। 1 चमचा हळद व 2 चमचे लाल तिखट घातलेला आहे। सोबतच आपला हा खानदेशी काळा मसाला घातलेला आहे। आता मी इथे 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, त्यामध्ये 1 वाटी तुरीची डाळ घातलेली आहे। खानदेशी खिचडीची हीच खास बात आहे की त्यामध्ये तुरीची डाळ घातली जाते। आता मी हे स्वच्छ 2 ते 3 पाणी धुवून घेतलेलं आहे व याच्यात छान मिक्स करून घेणार आहे। आपलं 2 वाटी तांदूळ व 1 वाटी डाळ आहे, तर 3 वाटीसाठी आपल्याला 6 वाटी पाणी लागेल। मी पाणी अगोदर इथे गरम करून घेतलेलं होतं व हे छान मिक्स झाल्यानंतर आपण इथे गरम पाणी याच्यात ॲड करून घेऊ व 2 चमचे नमक घालून छान मिक्स करून कुकरला 2 ते 3 शिट्ट्या लावून घेऊ। 2 ते 3 शिट्ट्या लावून झाल्यानंतर बघा आपली खिचडी तयार आहे। बघा मस्त सुटसुटीत झालेली आहे। चला, खिचडीसोबत आपण कांदा, लोणचं, पापड बघा याच्यावर तुम्ही वरून तेल घालूनही खाऊ शकतात। उरलेली खिचडी सकाळी नाश्त्याला परतवून खाल्ली तर हिची चव दुप्पट लागते। छान मस्त। व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल